आहे, मला टीका करण्याचा अधिकार आहे, पत्रकार म्हणूनही तो अधिकार आहे आणि सामान्य माणूस म्हणूनही अधिकार आहे, म्हणून मी त्या स्वातंत्र्याचा उपभोग होतो। मला चुका झाल्या असतील तर त्याच्यावर माझ्या विरोधात कोणी कोर्टात गेलं तर काही हरकत नाही। मला तिथं जर कोर्टाने शिक्षा दिली की मी जर कुणाची बदनामी केली आणि त्याच्याबद्दल जर मला शिक्षा होणार असेल तर ती मी भोगायला आनंदाने तयार आहे। परंतु हा कुठला गुन्हा दाखल केलाय? एका महिलेचा, कोण महिला आहे मलाही माहित नाही, मी गेलो नाही गावी, माझ्या घरी मी पांढरवाडीमध्ये अगदी वर्षभरापासून मी घरी गेलो नाही। मी इलेक्शन काळात तिथं होतो, परंतु मी घरी सुद्धा माझ्या थांबत नव्हतो। मी शिवाजी महाराजांच्या गनिमी कावाप्रमाणे एखाद्या ठिकाणी रिपोर्टिंग करायचो, तिथून लगेच रातोरात दुसरीकडे जायचो आणि मान खाटावा असेल कुठे असेल लोकांनी मला माझ्या पत्रकारितेला डोक्यावर घेतलेलं आहे, माझं कौतुक करतात आणि कुठलीही माय भगिनी माझ्या म्हणजे शक्यच नाही माझ्याकडनं असं काही होणं आणि असं हे सगळं कुभांड रचलं गेलेलं आहे। आणि मला एवढे सगळे धमक्यांचे प्रचंड फोन आलेले आहेत, ते सगळे यूट्यूब चॅनलवर आहेत। मला असं वाटलं होतं की इतके भयानक धमक्या ज्या आलेल्या आहेत, एक जणांतर बोलला की तुला देवेंद्र फडणवीसांच्या समोर मारतो, बुटानं मारतो, पोलीस स्टेशनमध्ये घालून मारतो, तुला तुझ्या घरात घुसून मारतो। आणि हा जो कॉल आहे तो मी सार्वजनिक केला होता, आमच्या यूट्यूब चॅनलवर टाकला होता। मला असं वाटलं होतं की हा कॉल बघितल्यानंतर आणि असे बरेच कॉल आहेत, तर हे सगळे बघितल्यानंतर देवा भाऊ त्याची गंभीर दखल घेतील आणि त्या लोकांवर कारवाई करतील। असं काही झालं नाही, परंतु माझ्यावर हा गुन्हा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। एखाद्या माऊलीला भगिनीला माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करायला लावलेला आहे। ज्या दैवडीकडे मी कित्येक दिवस तिकडे गेलेलो नाही, मी तिकडे फिरकलेलं नाही, तिकडं त्यांनी दाखल केलेलं आहे आणि तिथं आतमध्ये मला ते आता मारहाण करतील, काही कुत्र्यासारखे बडवतील, कारण मी तेवढी झेरी टीका केलेली आहे। ती अगदी समीर शेख असतील, तिथले पोलीस अधिकारी असतील, त्यांच्या निश्चितपणे ते वर्मी लागले असणार आणि त्यात काही चुकीचंच नाही, कारण मी तेवढी टीका केलेलं आहे, परंतु त्याचा ते बदला मला मारहाण करून तुडवून घेतील। त्यामुळे मायबाप हो, कदाचित हा माझा व्हिडिओ शेवटचा असेल, माझ्या आयुष्यातलाही कदाचित हा व्हिडिओ शेवटचा असेल इथून पुढे, कारण ते मला परत जिवंत येऊ देतील की नाही माहीत नाही आणि मुळात हा व्हिडिओ संपल्यानंतर मी तरी जिवंत राहील की नाही सांगता येत नाही। माझ्यावर असा खोटा गुन्हा दाखल केला जात असेल तर त्यानंतर जे पेपरमध्ये बातम्या येतील, दुर्दैवाने आमचे पत्रकारितेमध्ये सुद्धा घरभेदी भरपूर असतात। एका पत्रकाराला दुसऱ्या पत्रकाराची जिरवायची फार इच्छा असते, दुसऱ्या पत्रकाराचे काटे कसे काढावेत याची फार इच्छा असते।